नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे, सावली आणि अमृता पूजेला सुरुवात करतात. पण सावलीच्या मनामध्ये एक डाऊट असतो. ती बोलते, वहिनी, हा जर नैवेद्य सारंग सरांनी खाल्ला नाही ना तर पूजा संपन्न होणार नाही. अमृता बोलते, सावली, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. अगं, तू इतक्या मनोभावे पूजा करतेस, नक्कीच याचं तुला फळ मिळेल. आणि अशा प्रकारे सावली कथा वाचायला घेते. इकडे आता फॅक्टरीमध्ये मीटिंग संपलेली असते. सारंग तिलोत्तमाला म्हणत असतो, आई, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मला मान्य आहे आपल्यावर फार विकट परिस्थिती आली, पण मी हार मानणार नाही. मी तुमच्या हातातून ही कंपनी इतक्या सहजासहजी जाऊ देणार नाही. तुम्ही खूप मेहनतीने ही कंपनी उभी केली आहे. ही कंपनी रूपम कॉस्मेटिक्स ही तिलोत्तमा मेंदळेची आहे आणि कायम राहणार. सोहम बबलू, चला आता आपल्याला आज काहीतरी करावं लागणार आहे. म्हणतच तो गाडी काढतो, सोहम बबलूला घेतो आणि त्या वकिलाच्या ऑफिसकडे निघतो. पण गाडी चालवत असताना एक म्हातारी त्यांच्या गाडीसमोर येते. सारंग एकदम ब्रेक मारतो आणि गाडीच्या बाहेर उतरतो आणि त्या म्हातारीजवळ जातो आणि बोलतो, म्हातारी आई, तुम्हाला काही लागलं नाहीये ना? तुम्ही ठीक तर आहात ना? खरं तर ही म्हातारीचं सोंग घेऊन आलेली लक्ष्मी असते. सारंग तर फारच कळवळीने त्या म्हाताऱ्या आजीची चौकशी करू लागतो. तो बोलतो, आजी, तुम्हाला कुठे लागलं तर नाहीये ना? मला एक सांगा, तुम्ही कुठे चाललाय? आणि मला एक सांगा, तुम्ही कुठे राहताय? मी ना या बाजूने चाललोय, तुम्हाला सोडू का? तेव्हा म्हातारी आई बोलते, नाही नाही, तुम्ही त्या बाजूने जाऊ नका, कारण का तो रस्ता बंद आहे. तुम्ही एक काम करा, या बाजूने जा. आणि मग हा सारंग म्हातारीने सांगितलेल्या रस्त्याला फॉलो करतो आणि त्या वकिलाच्या घरी पोहोचतो. तो वकील कुठेतरी निघालेला असतो, पण सारंग त्याची गाडी अडवतो. हा त्याच कंपनीचा वकील असतो ज्याने सारंगच्या कंपनीवरती क्लेम केलेलं असतं. तो आता मुद्दाम त्यांची गाडी अडवतो आणि ते पाहून त्या वकिलाच्या ड्रायव्हरला राग येतो. तो वकील आणि ते पाहून वकिलाच्या ड्रायव्हरला खूप राग येतो. तो ड्रायव्हर लगेच गाडीच्या बाहेर उतरतो आणि बोलतो, ए सागर मेंदळे, तुझी हिंमत कशी झाली आमची गाडी अडवायची? पण सारंग काही ड्रायव्हरला दाद देत नाही. तो त्याला एक धक्का मारतो, एक लात मारतो आणि साईडला करतो. आणि ते पाहता तो वकील लगेच गाडीच्या बाहेर उतरतो, सारंगच्या जवळ जातो आणि बोलतो, सारंग मेंदळे, नाही म्हणजे मला वाटलं होतं सकाळची बातमी ऐकल्यानंतर तुम्ही ऑफिसला जाल, पण इथे माझ्या ऑफिसच्या समोर काय करताय? तुमच्या डोक्यावर परिणाम तर झाला नाहीये ना? तेव्हा सारंग हसत बोलतो, माझ्या डोक्यावर परिणाम झालाय की नाही याचा तुम्ही विचार करू नका. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय की नाही याचा विचार करा. एक तर तुम्ही आमच्या ब्रँडचं सिक्रेट चोरता, वरून आम्हालाच त्रास देता. आणि ही जर तुमची वृत्ती असेल आणि हे करताना जर तुम्हाला काहीच लाज वाटत नसेल ना, तर मला सुद्धा इथे येऊन हे करताना लाज वाटत नाही. आणि तेवढं तर सोहम बबलूला इशारा करतो. तो बोलतो, त्या वकिलाच्या गाडीमध्ये ना पुरावा आहे, जा पटकन घे. तोवर सारंगदा याला बोलण्यात गुंतवतोय. आणि मग काय, बबलू त्या वकिलाचं लक्ष नसताना लगेच गाडीचा दरवाजा उघडतो आणि पुरावे शोधू लागतो. पण हा वकील सारंगला म्हणत असतो, सारंग मेंदळे, तुम्ही ना स्वतःचा वेळ वाया घालवताय. जर 6 वाजेपर्यंत तुम्हाला पुरावे मिळाले नाहीत ना, तर कोर्ट निकाल आमच्या बाजूने देईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि इकडे खूप शोधल्यानंतर बबलूला तो पुरावा मिळतो आणि खुश होऊन लगेच सोहमला इशारा करतो, भावा, पुरावा मिळाला. आणि ते बघून सोहम सुद्धा खुश होतो. बबलू लगेच येतो आणि सारंगच्या हातामध्ये तो पुरावा देतो. सारंग बोलतो, वकील साहेब, तुम्ही काय म्हणताय की 6 पर्यंत जर पुरावे सादर केले नाहीत तर निकाल तुमच्या बाजूने लागेल, पण तुमच्याकडे असणारा पुरावा आता आमच्याकडे आहे, असं म्हणतच तो त्याला कॅसेट दाखवतो. तेव्हा तो वकील त्याच्या हातातून पुरावा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागतो, कॅसेट हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागतो. पण सारंग मात्र त्याची कॉलर पकडतो आणि बोलतो, तुम्हाला शेवटची वॉर्निंग देतो, ही तुम्ही पहिल्यांदा चूक केली आहे, पुन्हा अशी चूक करू नका, आमच्या विरोधात जाऊ नका. आणि पुन्हा जर असं काही केलं ना, आमच्या कंपनीच्या रेप्युटेशनला जर हानी पोचवायचा प्रयत्न केला ना, तर मी तुमचा पूर्णच निकाल लावेन. असं सगळं बोलून सारंग तो पुरावा घेतो, ती कॅसेट घेतो आणि तिकडून निघून जातो आणि कोर्टात जमा करतो. त्यामुळे त्यांची कंपनी वाचते. इकडे आपण पाहतो तर काय, सावलीची पूजा संपलेली असते. अमृता, सावली दोघेही देवीला पाया पडत असतात. आणि तेवढंच तिथे चंद्रकांत, तिलोत्तमा आणि ऐश्वर्या येतात. ऐश्वर्या सावलीला पाहते तर काय, ती पूजा करत असते आणि ते सगळं बघून तर तिचं डोकंच फिरतं. ऐश्वर्या बोलते, आता ही नवीन काय नाटकं सुरू आहेत तुझी? ही घरात आल्यापासून ना बॅक टू बॅक प्रॉब्लेम्स येत आहेत. तेव्हा चंद्रकांत बोलतो, ऐश्वर्या, प्लीज तिला ओरडू नकोस, कारण आलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय आणि या सगळ्यामध्ये तिची काही एक चूक नाहीये. तेव्हा ऐश्वर्या बोलते, डॅड, पण प्रॉब्लेम आलाच ना, आणि तोही हिच्यामुळे, हिच्या पायगुणामुळे. तेव्हा अमृता बोलते, ऐश्वर्या, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? मला मान्य आहे आपल्या कंपनीवरती प्रॉब्लेम आला, अगं तो किती लवकर सॉल्व्ह झाला, पण आणि आज जी काही सावलीने पूजा मांडली आहे ना, त्याचमुळे आपल्या कंपनीवरती आलेलं इतकं मोठं संकट दूर झालं. आजवर आपल्या कंपनीवरती इतकी मोठी संकट आलीत, पण कंपनीच बुडेल इतकं मोठं संकट आजवर कधीच आलं नव्हतं.
पण ते जसं आलं ना तसं एका झटक्यात निघून सुद्धा गेलं. आपल्याला कळलं सुद्धा नाही. ते फक्त सावलीच्या महालक्ष्मीच्या व्रतामुळे. ही सगळी सावलीच्या श्रद्धेची ताकद आहे. तेव्हा तिलोत्तमा बोलते, अमृता बास कर, तुझं फालतू बोलणं बास कर. ही काय तिच्या श्रद्धेची ताकद नाहीये, हे सगळं माझ्या लेकामुळे झालंय. त्याच्या मेहनतीचं हे फळ आहे आणि त्याच्या यशाचं श्रेय मी या पोरीला अजिबात देणार नाही. असं सगळं बोलून ऐश्वर्या तिलोत्तमा तिकडून निघून जातात. पण चंद्रकांत मात्र तिथेच उभा असतो. तो बोलतो, सावली देवीची आरती झाली का गं? तेव्हा सावली बोलते, नाही ना सर. तेव्हा चंद्रकांत बोलतो, चल आपण सगळे मिळून आरती करूया. आणि अशा प्रकारे ते तिघे मिळून म्हणजे अमृता, सावली आणि चंद्रकांत तिघे मिळून आरती करू लागतात. आरती झाल्यानंतर ती सगळ्यांना पंचारती देते आणि तेवढंच तिथे सारंग, बबलू आणि सोहम सुद्धा येतात. अमृता लगेच सारंगला हाक मारते. ती बोलते, सारंग 1 मिनिट थांब, ही पंचारती घे. असं म्हणतच ती सारंगच्या जवळ जाते. पण त्या धुराने त्याला त्रास होऊ लागतो. तो खोकू लागतो आणि ते पाहून सावली सुद्धा पळत पळत सारंगच्या जवळ येते. आणि मग काय, सोहम तिच्या आरतीतलं पाणी घेतो आणि सारंगला देतो. सारंग ते पाणी पितो आणि तिकडून निघून जातो. तो गेल्यावर अमृता बोलते, सावली तुला भीती वाटत होती ना की सारंग तुझा नैवेद्य खाणार नाही? बघ, देवानेच हे सगळं घडवून आणलं. त्याने तुझ्या आरतीतलं पाणी पिलं आणि त्यामुळेच आता आपली पूजा सुद्धा संपन्न झाली. आणि हे सगळं ऐकल्यावर सावलीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. थोड्या वेळाने भैरवी, तारा मेहंदाळींच्या घरी येतात. भैरवी आणि ताराची गाडी आलेली असते. दोघेही गाडीच्या बाहेर उतरतात. तारा बोलते, मम्मा हे सगळं करण्यासाठी तू सावलीला कसं कन्व्हिन्स करणार आहेस? त्या सावलीशी कसं बोलणार आहेस? तेव्हा भैरवी बोलते, ते सगळं मी बघते, तुला टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. असं म्हणतच दोघी आता घरात येतात. पाहतात तर काय, तिलोत्तमा हॉलमध्ये बसलेली असते. तिलोत्तमा भैरवीला बघून खूप खुश होते आणि बोलते, भैरवी अगं अचानक येणं केलंस तू, मला एक सांग, तू काय घेणार आहेस, चहा की कॉफी? भैरवी चहा बोलते. तिलोत्तमा जोरातच ओरडते, सरू मावशी पटकन 2 चहा घेऊन या. सावली तिथेच किचनमध्ये असते. सरू मावशी बोलते, सावली हा चहा तू देशील का? नाही म्हणजे मला बबलू बरोबर जरा दवाखान्यात जायचंय, अर्जंट आहे. तेव्हा सावली बोलते, मी द्यायचा? तेव्हा सरू मावशी बोलते, प्लीज एवढं कर ना काम, कसं आहे माझं डॉक्टरकडे जाणं फार महत्वाचं आहे. तेव्हा सावली बोलते, बरं ठीक आहे मी चहा करते, तुम्ही जा. सरू मावशी तिकडून निघून जाते. पण सावलीला वेगळंच टेन्शन आलेलं असतं. ती मनातल्या मनात विचार करते, जर माईंना कळलं की मी इथे कोणत्या परिस्थितीत राहते आणि त्यांनी जर माझ्या घरच्यांना सांगितलं, माझ्या माहेरी सांगितलं, तर माझ्या आईवडिलांना किती त्रास होईल. माझ्या बाबांना तर हे सगळं सहनच होणार नाही. आता विठ्ठला तूच माझी लाज राख. असं म्हणतच ती बाहेर चहा घेऊन येते. चहा देऊन ती तिकडून निघून जाऊ लागते. तेव्हा तिलोत्तमा बोलते, बघ ना अगं माणसाचे दिवस कसे बदलतात. ही काही महिन्यांपूर्वी ताराची असिस्टंट होती, पण डायरेक्ट असिस्टंटवरून या घरात आली, इतक्या मोठ्या घरात. कारण काही लोकांना श्रीमंत व्हायचा शॉर्टकट माहिती असतो, पण आपली तारा तशी नाहीये. अगं बघ ना ती किती कष्ट करते, मेहनत घेते. पण तारा या मुलीला जरा शिकवायचं होतंस ना, मेहनत करून पुढे जायचं असतं, असं शॉर्टकट वापरून नाही. आणि तुला एक खरं सांगू का, ही मुलगी पॅरासाईट आहे. पॅरासाईट म्हणजे दुसऱ्यांच्या श्रमावरती जगणारा. आणि हे सगळं ऐकल्यावर सावलीला खूप वाईट वाटतं आणि आजचा भाग इथे संपतो. पण प्रेक्षकांनो, खरी पॅरासाईट तर ही तारा म्हणायची, कारण ही स्वतः सावलीच्या आवाजावरती जगतीये. असो तर आजचा हा भाग इथे संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा.